जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण बघितलं की शिशुपालचा वध झालेला आहे. राजसूय यज्ञामध्ये तो आलेला असताना तो त्याने श्रीकृष्ण भगवंताने त्याचे 101 गुन्हे माफ केले आणि 112व्या गुन्ह्याला त्याचा सुदर्शन चक्राने वध केलेला आहे. कारण की त्याने खूप श्रीकृष्णाला नाही नाही ते बोललेला होता. आणि मग त्याच्यानंतर एक दुसरा मुहूर्त पाहिला आणि त्या चांगल्या मुहूर्तावर राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला आणि काही दिवस ते इंद्रप्रस्थाला राहिले आणि मग नंतर ते द्वारकेला परतले. आणि द्वारकेला परतल्यानंतर बघतात तर काय की तिथे थक्कच झाले. क्षणापूर्वी स्वामींच्या आज्ञेनुसार काही दिवस इंद्रप्रस्थात पांडवांचा अगस्त्याचं प्रेमाचं पाहुणचार घेऊन स्वामी सर्व यादवासह द्वारकेत परतले. आल्याला त्यांना एक धक्कादायक वार्ता ऐकावी लागली की मर्दिकावतीच्या राजा शल्यानं आम्ही इंद्रप्रस्थात नसतानाच द्वारकेवर ससैन्य आक्रमण केलं होतं. आमच्या वीर प्रद्युम्नानं आपल्या बंधूंच्या साहाय्यानं 27 दिवस त्याच्याशी निकराचं युद्ध करून ते परतवून लावलं होतं. निर्माणापासून प्रत्यक्ष द्वारकेवर आलेलं आक्रमण हे पहिलंच आक्रमण होतं. स्वामी त्यामुळे अंतर्यामी खोलवर दुखावले गेले. तरीही नित्यक्रमात मात्र ते तसं कुणालाही दाखवत नव्हते. त्यांनी त्यांनी आणखी पायदंड्या वाढवायला लावल्या. त्यातील अशी न विसरता एक पायदंडी घ्या की माझा एक निष्ठ सेवक प्रिय सखा सारथी दारुगाच्या नावाची. म्हणजे या वृत्तांत जेव्हा मला उद्धव महाराजांच्या तोंडून ऐकायला मिळालं तेव्हा माझं मन स्वामीविषयी अपार कृतज्ञ भावानं तुडुंब भरून आलं. ते मला काय मानतात हे मथुरेत एकदा स्वमुखे त्यांनीच सांगितलं होतं. आता तर त्यांच्यावर श्रीकृष्ण मुद्रा उमटली. राधेच्या नावाची, त्यानंतर रोहिणी माता, बलराम दादा, रेवती बहिणी अशा सर्वांच्या पायदंड्या म्हणजे एक एक पायरी त्यांनी तिथे रचली होती. शाल्याचं द्वारकेवरील ससैन्य आक्रमण ही गोष्ट दुरुष्टीआड करण्यासाठी मुळीच नव्हती. त्यानं या आक्रमणात वापरलेल्या सैन्य सामर्थ्याचा, शस्त्रसामुग्रीचा प्रथम अचूक खडा लावणं भाग होतं. आणि हे तो का करत होता एवढं? कारण की त्याच्याकडे सौभ नावाच्या विमानात त्या यंत्रवाहनाच्या जोरावर तो आर्यवर्तात कुठेही संचार करू शकत होता. म्हणून शल्याला शासन करायचं तर त्याचं सौभ नष्ट करणं अटळ होतं. तो तर मरुस्थलीतील अबुर्द पर्वतावरील मार्तिकावती या राज्यनगरात सैन्यासह सुरक्षित होता. अमात्य विपृत्यांना सांगून आर्यश्रेष्ठ द्वारकाधीशांनी यादवाची सुधर्मा राजसभा पाचारण केली. यावेळी सुधर्मा सभेत अमात्यांनी सभेचं केवळ प्रयोजन सांगितलं. ते 2 कारणानं होतं. सौभधारक शास्त्राचं वेळीच निवारण करणं आणि कुरूच्या आमंत्रणाप्रमाणे विष्णू याग यज्ञासाठी उपहार घेऊन हस्तिनापुराला कुणी जायचं हे ठरविणं. ते सांगून होताच हातच्या राजदंडाचा प्रथेचा धोका देऊन ते थांबले. आणि मग त्यानंतर श्रीकृष्ण भगवान राजसूयज्ञाला नाही गेले तर त्यांनी नेहमी सारख्या द्वारकेच्या युद्धसमुख यादव योद्ध्याचं चतुरंग सेनादल प्रचंड नौकातून खाडी पार करून सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर उतरवलं. मयासुराला पाचारण करून घेतलं. द्वारकेपासून अबुर्द पर्वतापर्यंत निष्णांत गुप्तचर घेण्यापूर्वी पेरून ठेवले. त्यांच्याकडून चौदिशांना वार्ता पाठविण्याची वार्ता केली. संरक्षण प्रद्युम्न करताहे त्याचे सापत्न्य बंधू भानू, सावीर, संग्रामजित, प्रघोष, भृश्रुत आणि वृक यांच्या सहाय्याला आहेत. नंतर त्यांनी शाल्याला फार पूर्वी मार्तिकावती नगरीत जाऊन आपल्या
कल्पक बुद्धीनं सौभ विमान सिद्ध करून दिलं होतं. त्याची गत काय आहे, घरघर किती लांबून ऐकू येते, ते जमिनीवर उतरतं कसं, याची खडानखडा माहिती त्यांच्याकडून वदवून घेतली. तिकडे अबुर्द पर्वतातील मार्दिकावती नगरात शाल्याच्या गुप्तचरांनी निवडक वार्ता आमच्यासमोर ठेवल्या होत्या. द्वारकेचा श्रीकृष्ण ससैन्य व निवडक योद्ध्यासह कामरूप जनपदात गेला आहे. त्याच्या स्वागताची उत्कल, बंग, त्रिपुरा अशा राज्यांनी भव्य तयारी केली आहे. द्वारकेत वृद्ध वसुदेवासह एकटा प्रद्युम्न आहे. सांबसह मोजके बंधू व यादव सैनिक आहेत. हाच समय आहे त्याच्यावर पुन्हा आक्रमण करून अलीकडे नको तिथं डोकं वर काढणाऱ्या द्वारका जनपदाचा नक्षा उतरविण्याचा. पूर्वीच्या आक्रमणातील 27 दिवसाच्या आघाताने द्वारका खिळखिळी झाली आहे. आपले काही सैनिक सौवीर देशातून समुद्रमार्गे द्वारकेत उतरविता येतील. म्हणजे तो असा विचार करत होता बघ की परत द्वारकेवर आक्रमण करू. पण त्याच्याच आधी भगवान श्रीकृष्णाने त्याची खडानखडा विमानाची सगळी तपासणी केली आणि कोष्टू नावाचा दीपस्तंभ उभा केला होता. सगळी खडानखडा त्याची हे करून तपासणी करून त्यांनी इतक्यात कसली तरी घरघर ऐकू आली. आपलं सुदर्शन चक्राने त्याच्या विमानाचे उद्ध्वस्त केलं बघ. घरघर काहीच नव्हे, अशी अनेकानेक रणवाद्यांचे भेद ऊन टाकणारी लय ऐकू येऊ लागली. स्वामींची मुद्रा कोकमासारखी रक्तवर्णी झाली होती. रक्तवर्णी झालेल्या ओठातून अस्पष्ट मंत्र बोल कानी पडू लागले. उंचशील स्वामींचा उजव्या आजानुबाहूवर उद्धरला गेला. क्षणातच त्यांच्या उजव्या तर्जनीवर तेजाची असंख्य वलय फेकणारं प्रचंड गतिमान गरगर फिरणारं 12 आऱ्याचं व्रजनाभीचं दर्शन सुंदर तेजयंत्र प्रकटलं. त्या तेजानं आमचे डोळे दिपून गेले. समोरच्या पश्चिम सागर तेजानं कसा झळाळून उठला. तेजयंत्राबरोबर उठणाऱ्या कर्कश आणि प्राणभेदक आवाजामुळे सागराची गाज आज काही क्षणापूर्वीची ती विचित्र गरगर ऐकू येईनाशी झाली. पश्चिम सागर किनाऱ्यावर साम्राज्य पसरलं ते यंत्राच्या तेजाचं आणि असंख्यात रणवाद्याच्या एकमेकात मिसळलेल्या कल्लोळाचं. स्वामींचा उद्धरवलेला उजवा हात किंचितसा पुढे झुकला. तेजयंत्र सुदर्शनाचं प्रक्षेपण झालं होतं. रोरावणारं प्रचंड गतिमान सुदर्शन चक्र आभाळातल्या त्या जवळ आलेल्या गरुड पक्षाच्या आकृतीच्या रोखानं झेपावलं. काही क्षणातच जाऊन त्या गरुडाकृतीला धडकलं. कानठळ्या बसणाऱ्या एका प्रचंड स्फोटाचा प्राणभेदक आवाज उमटला. दुसऱ्या क्षणी पंख आणि देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झालेला तो गरुड पक्षी पश्चिम सागराच्या फेसाळत्या लाटात कोसळला. ते होतं सौभ विमान. आत होता सौभपती शाल्य. एव्हाना आम्ही सर्वजण सागरपुतणीवर मटकन खालीच बसलो होतो. काही दिसतच नव्हतं. आवाजानं आणि तेजानं मती कशी सुन्न झाली होती. अस्पष्ट दिसलं ते एवढंच की पुढे झेपावलेलं तेजयंत्र तसंच मागे आलं होतं. नेहमीसारखं स्वामींच्या उंचशील देहकृतीच्या तर्जनीवर आलं होतं. स्वामींनी वळून ज्या दिशेला तर्जनी रोखली होती तिकडे रोरावत निघून गेलं होतं. यादवांना गौरवास्पद असलेले वासुदेव या उपाधीला माझे स्वामी केव्हाच पोचले होते. प्रत्यक्ष पितामह भीष्मांनी अंतःप्रेरणेने त्यांना तसं म्हटलं होतं. आमच्या जनपद द्वारकेतील सर्व यादव, इंद्रप्रस्थातील कुंतीदेवीसह सर्व पांडव स्त्रिया पौरवजने यांना तसंच मानत होते. इंद्रप्रस्थातील पांडवांचा वंशवेलही आता विस्तारला होता. प्रत्येक पांडवाला द्रौपदी देवी शिवाय कुणाला 1, कुणाला 2 तर कुणाला 3 स्त्रिया जीवनसाथी म्हणून लाभल्या होत्या. महाराज युधिष्ठिर यांचा दुसऱ्या पत्नीचं नाव होतं पौरवी देवी. त्यांना देवक नावाचा पुत्र होता. द्रौपदी देवीच्या पोटी जन्मलेला त्यांचा पुत्र प्रीतिविंद हा पांडवांच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात ज्येष्ठ पुत्र होता.
म्हणजे आपण आत्ताच बघितलं या गोष्टीवरून असं आपल्याला कळलं की शत्रू किती पण प्रबळ असला तरी अ, श्री कृष्ण भगवान पूर्ण त्याचा इतिहास पाहून, त्याच्या अवतीभोवतीचं वातावरण पाहून, त्याचे अभ्यास करून आणि मगच ते हे घेत होते आणि अशा प्रकारे त्यांनी त्या विमानाला आपल्या सुदर्शन चक्राने छिन्न-भिन्न करून समुद्रामध्ये ते जाऊन पडलं. म्हणजे तो सौ पण गेला आणि त्याचं विमान पण गेलं. अशा शत्रूचा त्यांनी नायनाट केला. असे आपण छान-छान गोष्टीमध्ये पुढच्या आयुष्यात बघू. जय